आरक्षणाचं वर्गीकरण, मतदार समितीचा अहवाल तात्काळ लागू झालाच पाहिजे, मतदार समितीचा अहवाल तात्काळ लागू झालाच पाहिजे. माझा परिचय मी तुम्हाला पहिल्यांदा देतो. मी भारतीय बहुजन पक्षाचा संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ थोरात पुणे. आमच्यासोबत भारतीय बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिमान कांबळे आहेत. नांदेडचे युवाचे जिल्हा अध्यक्ष आपले राजू गायकवाड, आता जॉईंट झालेले जयराव पुणे जिल्हा अध्यक्ष आमच्यासोबत आहेत व इतर कार्यकर्ते. मी बाकीच्या आमच्या मागांच्या कार्यकर्त्यांना पक्षांना, संघटनांना, नेत्यांना जे मातंग समाजाच्या जीवावर आमदार खासदार झालेत त्यांना एकच सांगणं भाग आहे की बाबांनो, आज उन्हाचा टेम्परेचर तुम्ही चेक करा. एवढ्या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये मातंग समाजाचे 100 ते 200 कार्यकर्ते आझाद मैदानावर आलेले आहेत आणि पूर्ण सगळ्यांना कल्पना असून सुद्धा तुम्ही इकडं साधं डोकूनसुद्धा पाहिलेलं नाही. तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनावर आणि वैयक्तिक तुमच्या ह्याच्यावर मोठे झालेले नाहीत. तुम्ही सर्वसामान्याच्या जेव्हा मतदान असन, जेव्हा काय राजकारण येतं त्यावेळेस तुम्हाला समाज दिसतो आणि आता समाजाला तुमची गरज आहे. कडं वर्गीकरण वेगळं करण्यासाठी समाजाला तुमची गरज आहे आणि ह्याच गरजेमध्ये जर तुम्ही समाजाकडे पाठ फिरवत असताल तर याद राखा, मी भारतीय बहुजन पक्षाच्या वतीने व सर्व मातंग समाजाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना जे आमदार खासदार आहेत मातंग समाजाचे त्यांना आवाहन करतो की तुम्हाला मी महाराष्ट्रभर फिरवून देणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय शिवराय. तसं सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लोजी, जय भीम, जय शिवराय. सर्वात प्रथम मी टी व्ही चॅनलवाल्यांचं सर्वांचं मी आभार मानतो की एवढं मोठं आंदोलन उभा चालू असताना इथं ज्या मेन काही चॅनल आहेत ते कुणी आले नाही आणि तुम्ही आज हे आमचं जे आहे चंद्रकांत भराडे साहेब यांनी जे लोकस्वराज्य आंदोलनातून वज्रमूठ आंदोलन उभा केलं आहे, तुम्ही ते इथे आलात, आमच्या सगळ्यांचे म्हणणे ऐकले आणि तुम्ही महाराष्ट्रात दाखवतात, त्याबद्दल तुमचे सर्वात प्रथम खूप अभिनंदन. माझं दुसरं एक असं एक म्हणणं आहे की आमचं कुणाशी वैर नाही आहे आणि आम्ही कुणाचं मागत नाही आहेत. आमचं आम्हालाच द्या आणि आमचं भांडण जे आहे ते सरकारशी आहे, तुमच्याशी कुणाशी नाही ना. आमचं भांडण जे आहे ते सरकारशी आहे आणि आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून मागत आहोत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे बाप आहेत, त्यांनी आम्हाला दिले ना, म्हणून आम्ही कुणाला विरोध करत नाही आहेत. आमचं भांडण जे आहे ते सरकारशी आहे. एवढे बोलून मी प्राध्यापक सुदर्शन मसुरे आज आझाद मैदानावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाज बांधव उपस्थित होऊन या लहुजी साळवे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला प्रमाण मानून आणि समाजाचं एक आपलं देणं लागतं म्हणून, कर्तव्य म्हणून जबाबदारी स्वीकारून आज या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या जयघोष करत जय लहुजी जय अण्णाभाऊच्या गजरामध्ये या ठिकाणी आझाद मैदान दणाणून या ठिकाणी काढलेलं आहे. तरी ज्या अनुसूचित जाती वर्गीकरणासाठी ज्या खऱ्या अर्थाने हकदार हा मातंग समाज असताना सुद्धा आज शासन, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कॅबिनेटचे सहकारी मंत्रिमंडळ या ठिकाणी कुठंतरी कानाडोळा होत आहे. त्यामुळंच ही आंदोलन करण्याची वेळ आज या समाजाला आलेली आहे. त्यामुळंच त्यांनी आज देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी सर्व समाजाला न्याय दिलेला आहे. मग मातंग समाजाला सुद्धा त्यांनी आज जी मागणी त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे, जी मागणी आहे ती मान्य केलेली आहे. इतर कर्नाटक राज्याने सुद्धा स्वीकारलेलं आहे आरक्षण वर्गीकरण, हे जे सरकारने स्वीकारलेलं आहे, सिद्धरामय्या सरकारने. आणि तामिळनाडू असेल, पंजाब असेल, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक आणि आता महाराष्ट्राचा नंबर आलेला असताना सुद्धा कुठंतरी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी एक मोठा घोषणा करणं गरजेचं आहे आणि ती जाहीर महाराष्ट्राला, समाज बांधवाला त्या ठिकाणी घोषणेच्या माध्यमातून वर्गीकरण या अंमलबजावणी होण्यासाठी मी त्याच्याने जाहीर काढावा, त्याचं परिपत्रक काढावं आणि त्याची अंमलबजावणी करावी, हीच माफक मी या राज्य सरकारला विनंती करतो. आणि न दिल्यास या ठिकाणी समाज बांधव मुंबई बंद करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, या प्रकारची हा विषय घेऊन गेली अनेक वर्ष देशात आणि महाराष्ट्रात हा लाभवंचित समूहाने लढा उभारलेला आहे. कारण
अनुसूचित जातीच्या संवर्गात येणाऱ्या काही संख्येनं जास्त असलेल्या जाती त्यांचा प्रभाव शासन प्रशासनावर आहे.